नमस्कार, मी स्नेहल सगळ्यांचं गृहिणी कट्ट्यावर खूप खूप मनापासून स्वागत करते. आय होप सगळे छान आणि मस्त असाल. तर आजचा व्हिडिओ हा एक प्रकारचा रिव्ह्यू टाईपचा व्हिडिओ आहे. यात कुठल्याही प्रकारचं पेड प्रमोशन नाही. हा जस्ट एक माझं ओपिनियन आहे. तर आम्ही छत्रपती संभाजीनगरला गेलो होतो. तर तिथे एक छान रेस्टॉरंट होतं थाली स्पेशल. त्याचं नाव होतं शाही भोज. तर तिथल्या थालीबद्दलच मी रिव्ह्यू करणार आहे. जेणेकरून कोणी लोक जे संभाजीनगरला राहत असतील ते तिथे नाही गेलेले किंवा जे लोक बाहेरून जाणार असेल तर एक छान प्रकारचं फूड ते लोक एन्जॉय करू शकतील. त्यामुळे मी हा रिव्ह्यू शेअर करते आहे. तर आम्ही या रेस्टॉरंटला इव्हिनिंग टाईमला गेलो होतो. साधारण अर्धा तासाचं वगैरे तिथे वेटिंग होतं, कारण आम्ही पीक अवर्सला गेलो होतो. 8:30 वगैरे जेवणाची जेव्हा वेळ असते. त्यानंतर मग आम्ही अर्ध्या तासांनी नंबर लागला, त्यानंतर आत गेलो. तर हे तिथलं सगळं जे रेस्टॉरंट आहे त्याचं आतलं इंटेरियर आहे त्याला सगळं राजस्थानी एक टच आहे. त्यानंतर तिथे जे लोक सर्व करत होते ते पण पूर्ण असं ट्रॅडिशनल गेटअपमध्ये डोक्याला पगडी वगैरे लावलेली असे होते. तर ही आहे ती थाली. तर यात आपण बघू शकतो आहे की वेगवेगळ्या डिशेस आपल्याला दिसतात आहे. तर मी जस्ट सांगते की काय काय आहे त्याच्यात. तर या थालीमध्ये स्टार्टरमध्ये त्यांनी शेवपुरी आणि नूडल्स सर्व केलेले होते. त्यानंतर चटणी आहे 2 प्रकारच्या, हिरवी चटणी, लाल चटणी, लोणचं आहे, सॅलड आहे. त्यानंतर दाल आहे आणि कढी गुजराती टाईपची होती, खूप छान होती. त्यानंतर पनीरची भाजी, बटाट्याची भाजी, उसळी. त्यानंतर आहे एक गवारच्या शेंगाची भाजी होती जी राजस्थानी पद्धतीने बनवण्यात आली होती. त्यानंतर राजस्थानी फूड आहे म्हणजे ऑफकोर्स त्यात चुरमा होता, बाटी होती. आणि त्यानंतर स्वीटमध्ये 3 प्रकारचे स्वीट होते. त्यात एक रबडी, त्यानंतर जिलेबी आणि हे होतं रसगुल्ला होता. तर रबडी त्यातली एवढी काही छान मला वाटली नाही, तर ती रबडीपेक्षा थोडी वेगळीच टेस्ट करत होती. तरी हे 3 प्रकारचे स्वीट होते. चुरमा एक होता आणि 4 होते. आणि त्यामध्ये त्यांनी स्नॅक्स पदार्थांमध्ये त्यांनी एक कलरफुल असा ढोकळा सर्व केलेला होता आणि पकोडे सर्व केलेले होते. त्यानंतर जलजिरा पण दिलेला होता सोबत आणि छाछ पण होतं, ताक पण होतं. पोळी दिलेली होती आणि भाकरीवर त्यांनी गूळ आणि तूप असं घालून दिलं होतं. ते पण खूप छान टेस्ट करत होतं. त्यानंतर सगळं झाल्यावर राईसचे 2 टाईप सर्व केले त्यांनी. एक सिंपल जिरा राईस आणि त्याच्यानंतर एक ऑप्शनला होते खिचडी होती मूग डाळची. आणि ती जी खिचडी होती त्यावर ते छान तूप वगैरे घालून कढीसोबत एक छान बेस्ट कॉम्बिनेशन बनत होतं. पापड होतं. तर अशी ही एक थाळी आहे. या थाळीची प्राईज आहे 390 रुपीज. तर याचं ड्रॉबॅक हे म्हटलं तर इतके छान छान डिशेस आहे. टेस्ट वाईज सगळं छान आहे. म्हणजे भाज्यांना मी एवढे मार्क्स देणार नाही, कारण की भाज्या एवढ्या चटाकेदार त्या नव्हत्या, पण अगदी माइल्ड आणि छान होत्या. बाकी सगळं फूड एकदम मस्त होतं. तर त्याचा ड्रॉबॅक म्हणजे एकच सांगता येईल की इतके सारे पदार्थ आपलं खाऊन पोट भरून जातं पण मन भरत नाही. म्हणजे सगळं टेस्ट करण्यातच पोट भरून जातं. पण व्हेरायटी आहे, भरपूर आहे. त्यामुळे काही ऑकेजन असेल तर एक खूप मस्त ऑप्शन आहे ही थाळी. आणि जे लोक मस्तपैकी खवय्ये आहे, ज्यांना भरपूर खायला आवडतं, त्यांनी तर तिथे बिंदास जायचं आणि मस्तपैकी ताव मारून यायचा. तर हा होता आजचा एक व्हिडिओ. त्यानंतर त्यांनी हात धुवायला पण एक असं शाही याच्यात आणलेलं होतं. म्हणजे आपल्या टेबलवरच त्यांनी त्या सुरईमधनं पाणी टाकून तिथेच हात धुवून दिले. त्यानंतर बाहेर एक मस्तपैकी पान होतं जे की त्या थाळीमध्येच इन्क्लूड होतं. तर हा होता आजचा रिव्ह्यू व्हिडिओ. परत भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर. आणि प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.